नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा बायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग गुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते, असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे। हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्म पेम्पलेट आणि वाल्वी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग गुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा बायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग गुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते, असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई
आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग गुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग गुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस
देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने
काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस
दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीझर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा बायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीझर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीझरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीझर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा बायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीझर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा
चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि वाल्वी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी,
ची व ची चौका, आत्म पेम्पलेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे। हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्म पेम्पलेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात
आगलं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशाच घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा बायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगलं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशाच घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा बायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे.
टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी
एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशाच घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीझर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीझर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्म पेम्पलेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा त्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग घुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीझरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशाच घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग घुमाच्या टीझर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीझर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्म पेम्पलेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशाच घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा वायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग गुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे। हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि वाल्वी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग गुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा त्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे। याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। या संवादाने टीजरची सुरुवात होते। कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते। अशाच घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबड उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे। नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा वायकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो। चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित। नाच ग गुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई
आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित. नाच ग घुमाचा दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे. तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शमिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, आत्मपंप्लेट आणि बालवी नंतर आता परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग गुमा या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाल्वी नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला नाच ग गुमा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला असून यामध्ये नम्रता आणि मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. या संवादाने टीजरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एक काम करणाऱ्या बाईची गरज भासते. अशा घर काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस दांडी मारली तर कशी तालंबर उडते याची झलक आपल्याला नाच ग गुमाच्या टीजर मध्ये पाहायला मिळत आहे. नम्रता सबेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पटारे, मधुगंधा कुलकर्णी, शमिष्ठा राऊत, बाल कलाकार मध्ये मायरा आयकुल यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. टीजर मध्ये मायराचा गोड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळे वेगळे पाहायला मिळणार आहे हे निश्चित.
नाच ग घुमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले असून लेखन म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळलेली आहे। तर एखादी स्त्री तिच्या घराची राणी असेल तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी परिराणीच्या रूपात समोर येते असं या चित्रपटात आगळं वेगळं कथानक आहे। मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। महिलांच्या अवतीभोवती घडणार मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटे मोठे भांडण यावर हा चित्रपट बेतलेला आहे।